There is a story told about a little piece of wood which complained bitterly. एक कथा आहे एका छोट्याशा लाकडाच्या तुकड्याबद्दल जे खूप काही त्या ठिकाणी कंप्लेन करत होतं. It kept complaining because its owner kept shaping it, cutting it, and filling it with holes. आणि ते लाकडाचा तुकडा जो आहे तो सदैव कुरकुर करत होता, कारण त्याचा जो धनी आहे तो त्याच्यावरती मशागत करत होता, त्याच्या छिद्र पाडत होता आणि त्याची छाटणी करत होता. But the owner paid no attention and was mercilessly continuing what he was doing. आणि त्या धनीने त्या ओरडण्याकडे कोणतंही लक्ष दिलं नाही आणि तो त्याचं जे काम आहे छाटण्याचं आणि त्या ठिकाणी काम करण्याचं त्या लाकडाच्या तुकड्यावरती तो करतच राहिला. He was making a flute out of a piece of ebony wood. आणि तो एक बासरी बनवत होता त्या लाकडाच्या तुकड्यापासून. He was too wise to stop even though the wood complained bitterly. आणि तो खूप ज्ञानी होता, तो थांबला नाही जरी ते लाकडाचा तुकडा खूप जोराने ओरडत होता. He seemed to say, तो कदाचित असं म्हणत असेल, little piece of wood हे लहान लाकडाच्या तुकड्या without these holes, आणि हे जे छिद्र जर मी पाडले नाही without all this cutting, you would be a black stick forever. आणि जर हे तुझी छाटणी केली नाही तर तू एक असाच एक काळा लाकडाचा तुकडा राहशील. Just a useless piece of ebony. तुझा काहीच वापर होणार नाही असा एक लाकडाचा तुकडा राहशील. What I'm doing now may make you think that I'm destroying you. मी जे तुझ्यावरती काही कार्य करत आहे जसं तुला असं वाटेल की मी तुझा नाश करत आहे, But I will change you into a flute. पण मी तुला बदलून एका बासरीमध्ये तुझं रूपांतर करणार आहे. And your sweet music will charm the souls of man. आणि तुझं सुंदर मधुरमय जो आवाज आहे तो मनुष्याच्या जीवाला आस्वाद देईल And comfort many sorrowing heart. आणि कित्येक दुःखित अंतकरणाला आराम असं देईल. My cutting of you is making of you. मी जी छाटणी तुझी करत आहे ती खरं म्हणजे तुला मी घडवत आहे. For only thus you can be a blessing to the world, in the world. कारण त्याचद्वारे तू जगासाठी आणि जगामध्ये आशीर्वाद ठरणार आहेस. When I preached on the theme why trials and suffering 10 years back, मी ज्या वेळेस ह्या शीर्षकावरती मनन केलं की का दुःख आणि त्रास 10 वर्षांपूर्वी, it was a series of 8 sermons. त्यावेळेस मी ज्यावेळेस प्रचार केला त्यावेळेस ते 8 सर्मन किंवा 8 संदेशांची श्रृंखला होती. In the conclusion I had said आणि ज्यावेळेस मी समाप्तीला आलो त्यावेळेस मी असं म्हणालेलो that after a few years I'm going to preach this theme again. मी म्हणालेलो की मी पुन्हा काही वर्षानंतर ह्या मुद्द्यावरती ह्या विषयावरती प्रचार करणार आहे. And by then I would have seen much more of life and much more of God. कारण त्यावेळेस ज्यावेळेस मी येईल त्यावेळेस मी जीवनातून अधिक गोष्टी पाहिल्या असतील आणि देवाबद्दलच्या अधिक गोष्टी मी जाणल्या I असतील. believe it was timely to meditate on this theme during this pandemic. आणि माझी खात्री आहे की ह्या पॅन्डेमिकच्या वेळेला योग्य ती वेळ होती की आपण ह्या मुद्द्यावरती ह्या विषयावरती मनन करावं. And it was timely because most of us were shaken out of our comfort. Some of us have gone through difficult times and trials, and some have suffered immensely. ही योग्य ती वेळ होती ह्या विषयावरती मनन करण्याची, कारण आम्हापैकी काही खूप त्रासातून गेलेले आहेत, खूप दुःखातून गेलेले आहेत, खूप भयानक असं संकटातून ते सामोरे गेले आहेत. From the many calls and messages and responses, कित्येक कॉल्स आलेले आहेत, मेसेजेस आलेले आहेत, रिस्पॉन्सेस आलेले आहेत. I understand Holy Spirit has spoken to each one of us, encouraged and strengthened us in a special manner. आणि मला हे समजलं आहे की पवित्र आत्म्याने आम्हा सर्वांशी बोललेला आहे, आम्हा सर्वांची भेट घेतलेली आहे. We praise God for His eternal word. देवाचे आभार की त्याचे जे सार्वकालिक वचनाबद्दल त्याला धन्यवाद. Today is the 18th week, आजचा 18वा आपला आठवडा आहे.
And as I conclude this theme, I can say again, आणि ज्या वेळेस मी आज समाप्त करत आहे ह्या श्रृंखला, मी पुन्हा म्हणतो आता, God willing, I will preach on this subject a few years again later. परमेश्वराची इच्छा झाली तर काही वर्ष गेल्यानंतर मी पुन्हा या विषयावरती संदेश देईल. But by then I would have seen much more of life and much more of God. आणि त्यावेळे मी जीवनातून अधिक पाहिलं असेल आणि देवाबद्दल अधिक पाहिलं असेल. Because there are many things that I do not understand now. कारण अशा कित्येक गोष्टी आहेत ज्या मला आता समजत नाहीत. But as we journey with Christ, पण जसं आम्ही ख्रिस्ता समवेत प्रवास करतो, the Holy Spirit will open our eyes. पवित्र आत्मा आमचं हृदय खुलं करेल. Until then, this is my comfort. आणि तोपर्यंत हाच माझा आराम ठरेल God is sovereign. की परमेश्वर सर्वोच्च आहे. Sovereign means God knows all things, controls all things, and has the power to do all things. सर्वोच्च म्हणजे की देवाला सर्व गोष्टी ज्ञात आहे, सर्व गोष्टींचा ताबा त्याच्याजवळ आहे आणि तो सर्व गोष्टी त्याच्या करण्यासाठी त्याच्याजवळ सामर्थ्य आहे. 2 Corinthians chapter 4, verses 7, 8, and 9. दुसरे करिंथियाचा 4 अध्याय वचने 7, 8 आणि 9 आपण पाहणार आहोत. 2 Corinthians chapter 4, verses 7, 8, and 9. दुसरे करिंथ 4, 7, 8 आणि 9. But we have this treasure in jars of clay to show that this all-surpassing power is from God and not from us. ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे अशा हेतूने की सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही हे समजावे. We are hard-pressed on every side, but not crushed. आम्हावर चोहोकडून संकटे आली तरी आमचा कोंडमारा झाला नाही. Perplexed, but not in despair. आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही. Persecuted, but not abandoned. आमचा पाठलाग झाला तरी परित्याग करण्यात आला नाही. Struck down, but not destroyed. आम्ही खाली पडलेलो आहोत तरी आमचा नाश झाला नाही. We are frail like earthen vessel. आणि त्या मातीच्या भांड्याप्रमाणे आपण नाजूक आहोत. We can be easily broken. आपण कित्येक सोप्या रीतीने तुटू शकतो. An invisible note is pasted on each one of us. न दिसणारे असं विधान आम्हा प्रत्येकावरती चिकटविण्यात आलेलं आहे. And it says, fragile, handle with care. आणि त्यावरती लिहिलं आहे की नाजूक आहे, तुम्ही सांभाळा वापरण्याच्या We वेळेला. get dirty quickly like the earthen vessels. आणि त्या जगी किंवा त्या मातीच्या भांड्याप्रमाणे आपण लवकर घाण होऊन जातो. Is it not a privilege for us? आणि हे आमची किती मोठी योग्यता आहे. We who are such frail vessels. आम्ही जे नाजूक असे भांडे आहोत, Into such vessel God has willed to soar his heavenly treasure, the gospel. आणि देवाने इच्छा वर्तवली आहे की त्याचं जे स्वर्गीय जी संपत्ती आहे, ती जे शुभवर्तमान आहे ते ह्या जगी किंवा ह्या मातीच्या भांड्यामध्ये त्याने ठेवावं. But as long as we live on this earth, आणि जोपर्यंत आपण ह्या जगामध्ये राहतो, we will have our fair share of trials and sufferings. आमच्याकडे आमचे जे छळाचे किंवा जे त्रासाचे ते समय येतील. Paul does not say we should just accept hardships. परमेश्वर हे म्हणत नाही की आम्ही तसा स्वीकार करावा त्यांचा, Nor that we should accept the physical or the emotional abuse as a reason for celebration or happiness. किंवा असंही नाही की आम्ही आमचं जे छळ होतो, जो त्रास होतो, तो त्यामध्ये आम्ही उल्हास करावा. Paul does not delight in pain. आणि त्या ठिकाणी जो पाऊल आहे तो हे म्हणत आहे की तो त्या वेदनांमध्ये उल्हास करत नाही. They can and do discourage him. आणि त्या वेदनांमुळे, त्रासांमुळे पाऊल त्या ठिकाणी त्याला निराश होतो. But by relying on the strength of Christ, पण ख्रिस्ताच्या सामर्थ्यावरती अवलंबून राहून he is able to endure with superhuman confidence and determination.
आणि तो ते सहन करू शकतो की जे अलौकिक असं जे सामर्थ्य आहे आणि दृढ निश्चय आहे. Not his inner reserve, but God's power pulls him through. आणि त्याच्याजवळ तेवढं सामर्थ्य नाही, पण परमेश्वराचं सामर्थ्य त्याला चालवतं. So here Apostle Paul gives 4 contrasts, each of which illustrate our life as a clay pot. आणि ह्या ठिकाणी पाऊल 4 गोष्टींचं वर्णन करत आहे की ज्या ठिकाणी तो आमचं जीवन त्या मडक्याप्रमाणे आहे, तशातून तो आम्हाला संबोधित करत आहे. We find 4 description of our weakness and are called to continue to rely on God's strength. आणि 4 अशा अशक्तपणाच्या बाबी पाऊल ह्या ठिकाणी वर्णन करत आहे आणि आम्हाला उत्तेजन करत आहे की तरी देखील आम्ही परमेश्वरावरती कसं अवलंबून राहत. Firstly, we are hard pressed on every side but not crushed. पहिली गोष्ट की आमचा चोहोकडून संकटे आली आहे तरी आमचा कोंडमारा झाला नाही. The image here is of Greek wrestling games. आणि जे चित्र ते पावला पुढे आहे तो ते म्हणजे की ज्यावेळेस ग्रीकमध्ये ते रेसलिंग गेम्स चालायचे. Sometimes in wrestling, a man would be gripped by his opponent so that he could hardly move his hand or feet. आणि रेसलिंग किंवा कुस्तीमध्ये ज्या वेळेस एक व्यक्तीवरती त्याचा जो दुसरा जो व्यक्ती आहे मल्ला आहे तो ज्यावेळेस त्याला पकडायचा की तो व्यक्ती काहीच हातपाय हलवू शकत नाही. So also there are times when we experience a kind of pain or burden in the body or the mind constantly. आणि तशाच प्रकारची वेदना आमच्या शरीरामध्ये किंवा आमच्या मनामध्ये सतत आणि सतत आणि आम्ही अनुभवतो. It is like pressing of the grapes to extract the juice. ते असं आहे की जसं ते द्राक्ष जे चुराडा करतात त्याच्यातून ते द्राक्ष रस काढण्यासाठी. It can refer to the internal pressing like stress and anxiety. आणि ते त्याचा अर्थ हे देखील होऊ शकतो की आतून जो ताण तणाव आहे की जी चिंता आपल्याला खात आहे तशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी आहे. And the external stress or pain like illness or bodily hurt. आणि बाहेरील जे त्रास आहे तो कदाचित तो आजारांमुळे होत असेल किंवा कोणता त्या ठिकाणी संकट आले त्यामुळे होत असेल. At such times you feel you are cornered. There is no space to stretch. There is no way out. असं कधी कधी असं वाटतं की आम्हाला त्या ठिकाणी कॉर्नर वरती ठेवण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला हलण्यासाठी जागाच राहिलेली नाही. You are pressed from every corner. आणि प्रत्येक चोहो बाजून आमच्या वरती ताण तणाव होत आहे. But in spite of that, Paul says we are not crushed or we are not driven into hopelessness. आणि तरी देखील पाऊल म्हणत आहे की आमचा ह्या परिस्थितीत कोंडमारा झालेला नाही आहे आणि आम्ही आशाहीन देखील नाही आहोत. Because the opposite of hard pressed is comfort. कारण अशा प्रकारे ज्यावेळेस तणावाला सामोरे जातो त्याचं विरोधात म्हणजे खरा जो आराम आहे. And Lord Jesus promised his disciples in John 14:16. योहान 14:16 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना अभिवचन दिलेलं, referring to the Holy Spirit as comforter who would be with them forever. आणि पवित्र आत्म्याचं त्या ठिकाणी संदर्भ आपण कैवारी म्हणून उल्लेखण्यात आला आहे की जो आम्हाला आराम देईल. You may explain to a child all the medical reasons why she must have that shot in the arm. तुम्ही एका लहान लेकराला सर्व जे त्या ठिकाणी कारण सांगाल, मेडिकल कारण सांगाल की का त्या लहान लेकराला इंजेक्शन द्यावं लागेल हातावरती. But when the nurse gets that, gets that needle and ready to plunge the needle into her arm, पण ज्या वेळेस ती नर्स येते आणि ते इंजेक्शनची जी निडल आहे ती तिच्या हातावरती देण्याचा प्रयत्न करते, the child runs to mommy. आणि ती जे लेकरू आहे ते आई जवळ धावत जातं. Comfort comes not in always knowing the reason why. आराम त्यावेळेस येत नाही प्रत्येक वेळेस की आम्हाला हे कारण समजलेलं असतं की ह्या गोष्टी का घडत आहेत.
but in knowing the Comforter. पण हे जाणून की आम्हाला आराम देणारा कोण आहे ते. We may be squeezed, but we are not squashed. आम्हाला त्या ठिकाणी खूप आमची मशागत होत असेल पण आमचा नाश झालेला नाही. Trial and suffering corner us, but that is not the end. दुःख आणि त्रास आम्हाला त्या ठिकाणी खूप त्रास देतात पण तो शेवट नाही आहे. We may lay low and be silent for some time. आम्ही कदाचित खाली पडू आणि काही वेळ त्या ठिकाणी शांत राहू But we are not crushed, पण आमचा कोंडमारा झालेला नाही. for we are comforted and strengthened by Holy Spirit. कारण पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला आराम प्राप्त होतो. The second thing Apostle Paul says, दुसरी गोष्ट प्रेषित पाऊल म्हणत आहे, perplexed but not in despair. आणि आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालेलो नाही. Perplexed means not to know which way to turn, not to know what to do. घोटाळ्यात पडणं म्हणजे आम्हाला ठाऊक नाही की आम्ही कोणता मार्ग निवडला पाहिजे, कुठे आमची दिशा गेली पाहिजे. To be in doubt, to be dazed, to be confused, to be disturbed. त्या ठिकाणी गोंधळात आम्ही असतो. आम्हाला माहिती नसतं की कुठे गेलं पाहिजे. आम्हाला त्या ठिकाणी गोंधळात सापडलेला असतो आम्ही. The image is here of a ship which is caught in the middle of the storm. चित्र अशा प्रकारे आहे की जे जहाज एका वादळामध्ये अडकलेलं आहे समुद्रामध्ये. The ship is tossed by the waves up and down, but will not sink as long as she keeps the water outside. आणि ते जे जहाज आहे त्यावरती लाटांचा भडीमार होत आहे पण जोपर्यंत ते तसं टिकून तग धरून राहिलेलं आहे. So everybody is working to keep the water out. आणि प्रत्येक जण त्या जहाजामधला ते पाणी जहाजापासून बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. They are perplexed, but they do not give up. आणि ते त्या ठिकाणी गोंधळात सापडले आहेत पण ते टाकून देत नाहीत किंवा They सोडून keep देत नाहीत. working. ते काम keep करतच working. राहत आहेत. ते काम करतच राहत आहेत. There are times in life अशा काही वेळा असतात जीवनामध्ये when we do not know how to understand, how to explain the circumstances that we are going through. ज्या वेळेस आम्हाला हे समजत नाही की आम्ही कसं कारण देऊ किंवा त्याचं स्पष्टीकरण काय आहे ज्या परिस्थितीतून आम्ही जात आहोत. Times when you have no resources, you are embarrassed and perplexed. आणि त्या अशा काही वेळेला ज्यावेळेस तुमच्याकडे कोणती सामग्री नसते तुम्ही गोंधळात सापडलेले असता. But still, Paul never came to a point that caused him to lose his hope. पण तरी देखील पाऊल असा कोणत्याच क्षणी आला नाही या परिस्थितीत देखील की त्याने त्याची आशा गमावली आणि तो निराश झाला. Why? का? Because God of hope was his hope. कारण परमेश्वर जो आशेचा प्रभू आहे तोच त्याची आशा बनला. The world tells us, जग आम्हाला सांगतं while I live, I hope. आणि ज्या वेळेस मी जगतो त्यावेळेस मी आशा करेन. But a Christian says with Job, पण एक ख्रिस्ती व्यक्ती इयोबाप्रमाणे असं बोलतो. like in Job 13:15, Job says, though he slays me, yet I will hope in him. इयोब 13:15 मध्ये तो जसं म्हणतो तो मला ठार मारणार तरी मी त्याची आस धरीन. You know, trials and sufferings can not only burn out the dross, but also burn in or brighten the promises. जे दुःख आणि त्रास जे आहे ते फक्त आमची घाणेलाच त्या ठिकाणी जाळणार नाही पण ते जे आमचे जे आराम आहे किंवा तो देखील प्रकाशित करेल, आमची आशा देखील प्रकाशित करेल. 2 Corinthians chapter 1 and verse 8. दुसरे करिंथ 1:8 Paul explains the purpose that God allows suffering in our life. पाऊल त्या ठिकाणी स्पष्टीकरण देत आहे की का परमेश्वर परवानगी देतो So that we त्रास should आहेत not- आमच्या जीवनात so that we should not trust in ourselves, की जेणेकरून आम्ही स्वतःवरतीच भरोसा ठेवावा नाही but God who raises the dead. पण जो परमेश्वर जे मृत्यूतून ही जिवंत करतो त्यावरती ठेवावा. When Paul could do nothing, ज्यावेळेस पाऊल काहीच करू शकला नाही, God could do everything. परमेश्वर सर्व गोष्टी करू शकतो.
the death of his strength is the birth of the omnipotent might in him. त्याचा ज्यावेळेस त्याच्या ज्या ताकदीचा ज्यावेळेस मृत्यू होतो त्याच वेळेस जन्म होतो अद्भुत अलौकिक अशा सामर्थ्याचा जो परमेश्वराकडून येतो. The third thing Paul says, तिसरी गोष्ट पाऊल म्हणतो, persecuted but not abandoned. आमचा पाठलाग झाला आहे तरी परित्याग करण्यात आला नाही. It means to be harassed, abused, or treated unjustly. आणि त्याचा अर्थ की आमचा छळ होत आहे किंवा अन्याय होत आहे किंवा खूप वाईट रीतीने आमच्यावरती हल्ला होत आहे. The image is that of forsaking someone who is in the state of defeat and helpless in the midst of hostile circumstances. असं चित्र अशा व्यक्तीचं आहे की जो अशा प्रकारे खूप छळाला सामोरे जात आहे आणि एकदम असा हिंसक अशा परिस्थितीमध्ये हिंसक हल्ल्यामध्ये तो सापडलेला आहे. And people have left that person away. आणि लोकांनी त्या व्यक्तीला ठाकून दिलेला आहे. When you choose to live according to the word of God, आणि ज्या वेळेस तुम्ही निवड करता परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी, when you choose to stand for Christ, ज्या वेळेस तुम्ही निवड करता की ख्रिस्तासाठी उभं राहण्यासाठी, everything that stands against him will stand against you. जी प्रत्येक गोष्ट जी प्रत्येक बाब ख्रिस्ता विरोधात उभी राहते ती सर्व बाब त्या सर्व गोष्टी तुमच्या विरोधात देखील उभा राहतील. And though we are persecuted by man, yet never abandoned by God. आणि जरी मनुष्य आमचा छळ करेल तरी परमेश्वर आम्हाला कधीच त्यागणार नाही. We may be chased, but we are never cut off. आमचा पाठलाग करण्यात येईल पण कधीच आम्हाला टाकून देण्यात येणार नाही. Persecuted, but not left in enemies' hands. आमचा छळ होईल पण कधीच आम्हाला त्या शत्रूच्या कचाट्यात ठेवण्यात येणार नाही. Because our Lord has promised over and over again, all through the scripture, that he will never abandon us, but always walk closely with us. कारण आमच्या प्रभूने आम्हाला शास्त्रामध्ये पुन्हा आणि पुन्हा हे अभिवचन दिलं आहे की तो आम्हाला कधीच सोडणार नाही व कधीच टाकणार देखील नाही. Are you in a situation where you are often misunderstood? तुम्ही अशा परिस्थितीमध्ये आहात का ज्यावेळेस लोक तुम्हाला समजून घेत नाहीत, Or surrounded by people who are creeping and have critical spirit? आणि किंवा अशा लोकां तुमच्या आजूबाजूला आहे की जे टोकाची भूमिका नेहमी तुमच्यावरती टीका करत राहतात, Or you get little or no credit for the work you do? किंवा जे काम तुम्ही करता त्याच्याबद्दल तुमची प्रशंसा होत नाही. Have you ever felt like being chased or hunted down because you stood for Christ or because of your ministry? तुम्हाला असं काही वाटतं का की तुमच्या सेवेमुळे किंवा तुमच्या कार्यामुळे जे ख्रिस्तासाठी करता त्यावेळेस लोक तुमचा छळ करतात, लोक तुमचा पाठलाग करतात? You are not alone. की तुम्ही एकटे नाही आहात. Let me remind just one promise out of the many promises which we find in the scripture. मला फक्त एकच अभिवचन आठवण करून द्या. कित्येक अशी अभिवचन आहे शास्त्रामध्ये त्यापैकी फक्त एकच अभिवचन आठवण करून द्या Which God gave to Joshua, जे परमेश्वराने यहोशवाला दिलं, which the Israelites experienced in the desert. आणि ज्या वेळेस इस्रायल लोकांनी त्या अरण्यात त्या अनुभव घेतला, The promise which all the Old Testament saints have proved. आणि जे संपूर्ण जे संत लोक आहेत जुन्या करारातले त्यांनी देखील तो अनुभव घेतलेला आहे. And the same promise given to the disciples when Jesus ascended to heaven. आणि तेच अभिवचन ज्या शिष्यांना देण्यात आलं ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालं. And without a shadow of doubt, it belongs to us. आणि त्या ठिकाणी कोणतीही शंका नाही आणि ते अभिवचन आम्हाला देखील आमच्यासाठी देखील आहे. It's in Deuteronomy 31:6. ते म्हणजे अनुवाद 31:6 मध्ये, Be strong and courageous. खंबीर हो, हिम्मत धर. Do not be afraid or terrified because of them. त्यांना भिऊ नको, त्यांना घाबरू नको. For the Lord your God goes with you. He will never leave you nor forsake you. कारण तुझ्या बरोबर चालणारा तुझा देव परमेश्वर हा आहे, तो तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणारही नाही. And the fourth thing that Paul says,
आणि चौथी गोष्ट जी पाऊल म्हणतो, struck down but not destroyed. आम्ही घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही, किंवा आम्ही It means खाली to be- पडलो आहे तरी It आमचा means नाश to झाला be नाही. thrown to the ground, to be overtaken. आणि त्याचा अर्थ असा की आम्हाला त्या ठिकाणी जमिनीवरती फेकण्यात आला आहे. The images of wrestling or boxing. जे चित्र आहे की ते म्हणजे कुस्तीचं किंवा बॉक्सिंगचं आहे. The participant is plumped down or repeatedly struck, thrown down to the ground. आणि जो त्या ठिकाणी व्यक्ती आहे की त्याला त्या ठिकाणी जमिनीवरती फेकण्यात आला आहे, त्याला पाडण्यात आला आहे. Paul says we may be knocked down, but we are never knocked out. पाऊल म्हणत आहे की जरी आम्ही खाली पडलो तरी आमचा पूर्णपणे नायनाट झालेला नाही. Because we serve a risen Christ who knows the way out of the grave. कारण अशा ख्रिस्ताची आम्ही चाकरी करतो किंवा सेवा करतो की ज्याला तो मार्ग माहित आहे त्या कबरेतून. You cannot keep a God's child down. तुम्ही देवाच्या लेकराला खालीच ठेवणं कामा नये. They always rise and rise gloriously. आणि ते देवाचं लेकरू प्रत्येक वेळेस उठतं आणि प्रत्येक George वेळेस तो Whitfield- गौरवामध्ये उठतो. George Whitfield put it very well when he said, जॉर्ज विकफिल्ड यांनी खूप सुंदर रीतीने त्याचं वर्णन केलंय, ज्यावेळेस ते म्हणतात, we are immortal until our work is done. आम्ही अविनाशी आहोत जोपर्यंत आमचं काम पूर्ण होत नाही. There are times in life we will be cast down, अशा काही वेळेला येतील ज्यावेळेस आम्हाला खाली पाडण्यात येईल. but God will not allow us to be destroyed because His underneath are the everlasting arms that carry us. पण परमेश्वर कधीच परवानगी देणार नाही की आमचा पूर्णपणे नाश व्हावा, कारण त्याचे हात आमच्या अवतीभोवती सदैव असतात. To deal with the suffering, ह्या त्रासाला सामोरे जाण्यासाठी the world gives us two options. जग आम्हाला दोन विकल्प देतं. The first option is try to overcome, try to fight, but most of the time we are not able to gain complete victory. पहिला विकल्प देतं की तुम्ही त्याच्यावरती प्रतिहार करा, त्या त्रासाला त्याच्याशी लढा आणि त्याच्यावरती विजय मिळवा. पण आपण कितीही प्रयत्न केले ना, कित्येक वेळेस आपण अपयशी ठरतो आणि विजय हस्तगत करता येत नाही. The second option is to simply accept it as fate. आणि दुसरा जो विकल्प आहे की जशी आमची स्थिती आहे तिचा तशाच्या तसा स्वीकार करावा. Let life do whatever it wants to do with you. आणि जगाला जे काही वाटतं ते आमच्या बरोबर जगाने करावं. But the word of जीवनाने God करा. challenges us to surrender our life to God. पण देवाचं वचन आम्हाला उत्तेजित करतं की आम्ही स्वतःला परमेश्वरापुढे सोपवून द्यावं. And to allow our suffering to become a platform where God will show His glory, His power. आणि आमच्या जे छळ होत आहे, जो त्रास होत आहे, तो परमेश्वराला परवानगी द्यावी की त्याने येऊन त्या ठिकाणी त्याचा गौरव, त्याचं सामर्थ्य प्रदर्शित करावं. Let it become an opportunity where God shows His presence. आणि त्याच्यासाठी एक अशी संधी देऊ द्या की परमेश्वर त्याची उपस्थिती आम्हाला दर्शवितो त्या स्थितीमध्ये. Paul says, I am like an earthen pot, weak and fragile. पाऊल म्हणतो की मी एका त्या मातीच्या मडक्याप्रमाणे आहे, कमकुवत आणि नाजूक आहे. But because he allowed the power of God, he shone so brightly. कारण त्याने परमेश्वराच्या सामर्थ्याला परवानगी दिली त्याच्यामध्ये कार्य करण्यासाठी की जेणेकरून तो चमकत आहे, खूप प्रकर्षित होत आहे. I agree with E. Stanley Jones when he comments on John 15:3. ई स्टॅनली जोन्स यांच्या बरोबर मी सहमत आहे ज्यावेळेस ते योहान 15:3 वरती असं भाष्य करतात. When Lord Jesus said to his disciples that they have become clean through his words, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना म्हणाला ते त्याच्या वचनाद्वारे शुद्ध झालेले आहेत. it means not only they were being cleansed as individuals, आणि त्याचा अर्थ असा नाही की एक व्यक्ती म्हणून त्यांना स्वच्छ झाले आहेत, yet more he was cleansing their total conception of life. आणि तो त्याच्या संपूर्ण जीवनाचा दृष्टिकोन तो शुद्ध करत होता परमेश्वर. He was cleansing their universe itself. प्रभू येशू ख्रिस्त त्यांचं जे
दृष्टिकोन आहे, जगिक दृष्टिकोन, तो पूर्णपणे बदलत होता. Jesus cleansed their idea of God, of man, of life. येशू ख्रिस्ताने त्यांची जी संकल्पना आहे देवाबद्दलची, मनुष्याबद्दलची, जीवनाबद्दलची, ती शुद्ध केली. Jesus cleansed their idea of the world, of the home, and of spirituality. देवाच्या वचनाबद्दल, त्यांच्या त्या आशेबद्दल आणि संपूर्ण आत्मिकतेबद्दलची जी संकल्पना आहे ती शुद्ध केली. He gave them new definition of what is greatness and what is power. आणि त्या ठिकाणी त्यांना व्याख्या दिलेली आहे त्यांच्या जीवनासाठी. And Jesus cleansed suffering. आणि त्यांची जी दुःख आहे ते देखील शुद्ध केलं. It was no longer a sign being caught in the wheel of existence. आणि ते असं काही नाही की ते जे जीवनाच्या चक्रामध्ये ते फक्त तसेच सापडलेले आहेत. It is not the result of the evil deeds that was done in the previous birth. आणि हे असंही नाही की ते जे दुःख आहे की ते त्यांचे जे जुन्या आधीच्या जन्मामध्ये केलेल्या वाईट कर्माचं ते फळ आता भोगत आहेत ह्या जन्मामध्ये. It is no longer the sign of displeasure of God. आणि हे देखील चिन्ह नाही की देवच्या असंतुष्टीचं. Suffering is no more a thing that you accept it as a fate. आणि ते त्रास हे देखील नाही की तुम्ही ते तशा स्वीकार करता की हे तुमच्या जीवनासाठी आहेतच म्हणून. But Jesus turned suffering as a gift, as an opportunity to experience the power and the presence of God. पण प्रभू येशू ख्रिस्ताने त्या त्रासाचा, त्या दुःखाचा परिवर्तित केला की जेणेकरून आपण देवाच्या सामर्थ्याचा, देवाच्या उपस्थितीचा अनुभव त्यावेळेला घेऊ शकू. Suffering can become a blessing. जे दुःख आहे ते आमच्यासाठी आशीर्वाद होऊ शकतात. Only the gospel dares to say that. आणि फक्त ते शास्त्र जे आहे ते तसं बोलण्यास धजतं. For it is only the gospel that dares to say that God too suffers. आणि फक्त त्या ठिकाणी आपलं शुभ शास्त्रच म्हणतं की परमेश्वर देखील त्या ठिकाणी दुःख सहन करतो. When we speak of Jesus suffering, आणि ज्या वेळेस आपण वाचतो प्रभू येशू ख्रिस्त दुःख सोसतो, it is not just the 6 hours that he was on the cross. आणि तेच नाही की तो फक्त 6 घंटे त्या वधस्तंभावर होता, तेवढंच त्रास नाही. Think of God becoming man. विचार करा की परमेश्वर मनुष्य होत आहे. Just the process itself is infinitely humbling. आणि ती संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती सार्वकालिकतेसाठी ती नम्र करणारी आहे. Most of us cannot stand in that filthy place for a short time. आणि आम्हापैकी कित्येक जण की ज्या घाणेरड्या जागेमध्ये काही क्षण देखील उभा राहू शकत नाही. But think of a holy God living among the most sinful man. पण विचार करा, एक पवित्र परमेश्वर पापी मनुष्यामध्ये वसाहत करत आहे. But that's not all. पण तेवढंच केवळ नाही. You can name a human suffering and you will see Jesus has already gone through it. आपण कोणतेही मनुष्याने सहन केलेला त्रास, दुःखाचं वर्णन करा आणि आपण पाहूया की प्रभू येशू ख्रिस्त त्या दुःखातून, त्या त्रासातून गेलेला आहे. That is why Isaiah 53:3 shows Jesus. आणि त्यामुळेच यशाया 53:3 मध्ये आपण पाहतो येशू ख्रिस्त. Jesus as a man of sorrows, familiar with our suffering. आणि तो क्लेशांनी व्यापिलेला व व्याधींशी परिचित असा मनुष्य. Not only our trials, our suffering, our pain and our brokenness, but also our sin too. आणि फक्त आपलं जे दुःख नाही, केवळ परीक्षाच नाही, केवळ आमचे त्रास किंवा आमचा छळ नाही, पण आमचं पाप देखील. He took the cross to rescue us from death. आणि त्याने तो वधस्तंभ घेतला की जेणेकरून आमची सुटका त्यातून व्हावी. It is beyond our comprehension. आणि हे आमच्या बुद्धीच्या पलीकडे आहे, समजण्याच्या पलीकडे Even आहे. the angels cannot comprehend it. आणि ते स्वर्गदूत देखील हे गोष्टी समजू शकत नाहीत. It is an amazing thing that God, out of love, should become one of us that we might gain eternal life.
आणि हे देवाच्या प्रीतीपोटीच आहे की देवाने आमच्यामध्ये वस्ती केली की जेणेकरून आम्हाला ते सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. There is no trial, no pain, no suffering that you will ever go through where Christ will not be always with you. आणि अशी कोणताच त्रास नाही, असं कोणतंच दुःख नाही, असा कोणताच छळ नाही की ज्यातून तुम्ही जाल, पण ख्रिस्त त्या प्रत्येक वेळेस तुम्हासोबत असणार आहे. He enters into our journey. तो आमच्या प्रवासामध्ये प्रवेश करतो. He enters into our sorrow and journeys with us. तो आमच्या दुःखामध्ये प्रवेश करतो आणि आमच्या सोबत तो प्रवास करतो. In all this process, आणि ह्या सर्व प्रक्रियेमध्ये God is transforming us into the likeness of our Lord and Savior Jesus Christ. प्रभू आमचं रूपांतर करत आहे आमचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपामध्ये. Like the earthen vessels, आणि त्या मातीच्या मडक्याप्रमाणे we are fragile and weak. आम्ही नाजूक आहोत व कमकुवत आहोत. But the physical limitation need not limit our spirit. पण जे शारीरिक जे कमतरता आहेत ते आमच्या आत्म्याला बंधनकारक करता कामा नये. The best the world can tell you is this: जी गोष्ट जग आम्हाला सांगू शकतं ती ही, be a man and face it. तू एक मनुष्य हो आणि त्याला सामोरे जा. But God says, पण परमेश्वर म्हणतो, my child, let's face it. माझ्या लेकरा आपण संगती सामोरे जाऊ. There are many things we do not understand. अशा कित्येक गोष्टी आहेत ज्या आम्हाला समजत नाहीत. There are many questions for which we have no answer. असे कित्येक प्रश्न आहेत ज्यांचे उत्तर आमच्या जवळ नाहीत. And sometimes we wonder whether there is any point at all. आणि कित्येक वेळेस आम्ही विचार करतो की काही मुद्दा आहे राहिलेला का. At such times we must remember what is admonished in Hebrews 12:2. आणि त्यावेळेस आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की इब्री 12:2 मध्ये जे आम्हाला बजावण्यात आलं आहे. Fix our eyes on Jesus, the author and perfecter of our faith. येशू ख्रिस्त जो आमच्या विश्वासाचा जनक आहे व पूर्ण करणारा आहे, त्याच्यावरती आम्ही आमचे नेत्र लावले पाहिजेत. If you were to visit a factory in northern India where the costliest carpets in the world are made, जर तुम्ही एक फॅक्टरी जे उत्तर भारतामध्ये जर तुम्ही भेट दिली ज्या ठिकाणी सर्वात किमतीचे जे कार्पेट्स बनविण्यात येतात, you would see the weavers sit patiently week after week. त्यावेळेस आपण त्या ठिकाणी पाहतो की जे विणकर आहे की खूप धीराने त्या काम करत असतात, आठवड्यानंतर आठवडे, Sometimes month after month making one carpet. आणि कित्येक वेळेस महिने जातात ते एक कार्पेट, एक चादर बनविण्यासाठी. For a visitor, all it looks is blurs and blotches and all ugly spots. आणि जे भेट देणारे आहेत त्यांच्यासाठी ते संपूर्ण प्रक्रिया खूप विचित्र वाटत असेल. त्या ठिकाणी फक्त धागे दोरेच त्यांना दिसत असतील. But you would be looking at the wrong side of the carpet. पण तुम्ही त्या कार्पेटच्या चुकीच्या बाजूने पाहत असाल. When you come around to the weaver's side, ज्या वेळेस तुम्ही त्या विणकार काम करतो त्याच्या बाजूला ज्या वेळेस तुम्ही याल, you see a pattern which is unfolding and it is beautiful. आणि तुम्ही त्या ठिकाणी पाहत आहात की त्या ठिकाणी कशी ती कलाकृती घडवणूक होत आहे आणि ते सुंदर आहे. त्या ठिकाणी What we now see आम्ही जे आता पाहतो is on the other side of God's purpose, and they seem without pattern, without meaning, all blotches and blur and spots. आणि ही दुसरी बाजू आपण पाहत आहोत की ज्या ठिकाणी आम्हाला स्पष्ट दिसत नाही, कदाचित त्या ठिकाणी आमच्याजवळ स्पष्टीकरण नाही आणि त्या ठिकाणी आमच्याजवळ तो पूर्णपणे चित्र आमच्या डोळ्यापुढे नसेल. And as yet as Ravi Zacharias says, आणि जसं रवी झकारियास असं म्हणतात, all along God, our grand weaver, has design in his mind and has brought the right threads with him.
आणि ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जो आमचा विणकर आहे परमेश्वर, त्याने अशा प्रकारे ती कलाकृती केलेली आहे आणि त्याने योग्य ते धागे दोरे योग्य वेळेस ते आणलेले आहेत. The more we reflect on our life जितकं जास्त आम्ही आमच्या जीवनावरती आकलन करू and study the life of others, आणि इतरांचं जीवन देखील अभ्यासू, we would be fascinated to see the design God has each one of us individually if we would only respond. आणि आपण अद्भुत रीतीने आपल्याला आश्चर्य होईल की कशा प्रकारे परमेश्वराची जी कलाकृती आहे, जी हस्तकृती, जी डिझाईन प्रत्येक व्यक्तीसाठी देवाने आखली आहे. And then one day, आणि मग एक दिवस when our life on earth is over, ज्यावेळेस या जगामधलं आमचं जीवन पूर्ण होईल, we shall stand on the other side with Christ our grand weaver. त्यावेळेस आम्ही दुसऱ्या बाजूला प्रभू येशू ख्रिस्त जो आमचा महान विणकर आहे, and see the things as he sees them. आणि गोष्टी त्यावेळेस आम्ही पाहू जशा गोष्टी तो पाहत आहे. And then we gasp with wonder of God's plan and what he has accomplished through our life. आणि त्यावेळेस परमेश्वराची जी योजना आहे, जी कलाकृती आहे, जे त्याने आमच्या जीवनाद्वारे साध्य केलं आहे, त्याचं स्पष्टीकरण आम्हाला होईल. Let us conclude this meditation by reading Revelation 21 verses 1 to 5. आणि हे आजचं मनन आपण समाप्त करूयात प्रकटीकरण याचा 21वा अध्याय 1 ते 5 वचन वाचून. Revelations 21 verses 1 to 5. प्रकटीकरण 21 1 ते 5 वचन. Then I saw a new heaven and a new earth. For the first heaven and the first earth had passed away, and there was no longer any sea. नंतर मी नवे आकाश व नवी पृथ्वी ही पाहिली. पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही. I saw the holy city, the new Jerusalem, coming down out of heaven from God, prepared as a bride, beautifully dressed for her husband. तेव्हा मी पवित्र नगरी नवी यरुशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली. ती नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नवरीप्रमाणे सजविली होती. And I heard a loud voice from the throne saying, Look, God's dwelling place is now among the people, and he dwells with them. आणि मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली. ती अशी, पहा, देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्या बरोबर देव आपली वस्ती करील. They will be his people, and God himself will be with them and be their God. ते त्यांचे लोक होतील आणि देव स्वतः त्यांच्या बरोबर राहील. He will wipe away every tear from their eyes. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकेल. There will be no more death or mourning or crying or pain, for the old order of things has passed away. ह्यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्टही नाही, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. He who was seated on the throne said, तेव्हा राजसनावर बसलेला म्हणाला, I am making everything new. पहा, मी सर्व गोष्टी नवीन करीतो. Then he said, Write this down, for these words are trustworthy and true. तो म्हणाला, लिही, कारण ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत. Let us pray. आपण प्रार्थना करूया. Our Heavenly Father, there are many, many things that we don't understand, that we are troubled with. स्वर्गीय पित्या, अशा कित्येक गोष्टी आहेत ज्या आम्हाला समजत नाहीत जीवनामध्ये. But we thank you, Holy Spirit, you are our comforter. पवित्र आत्म्या, तुझे आभार, कारण तू आमचा कैवारी आहेस. You strengthen us, you lift us again and again. तू आम्हाला सशक्त करतोस आणि आम्हाला पुन्हा उभे करतोस, पुन्हा आणि पुन्हा. What a privilege it is to know you, that you are a sovereign God.
किती अद्भुत गोष्ट की आम्ही जाणतोस की तू आमचा सर्वोच्च परमेश्वर आहेस. Though we may not understand everything, yet you are sovereign. You know everything, you control everything, and you have the power to do everything. जरी आम्हाला सर्व गोष्टी समजत नसल्या तरी आम्हाला हे जाणीव आहे की तुला सर्व गोष्टी ठाऊक आहे, तुझा ताबा सर्व गोष्टींवरती आहे आणि तुझ्याजवळ सर्व गोष्टी करण्याचे सामर्थ्य आहे. We surrender our life to you, Lord. प्रभू, आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करतो. We surrender our trials, our suffering to you, Lord. प्रभू, आमचे दुःख आणि आमचे त्रास तुला समर्पित करतो. We surrender our pain, we surrender our brokenness to you. प्रभू, आमचं जे तुटलेलं अंतःकरण आहे, जे आमचे कठीण परिस्थिती आहे ते तुला समर्पित करतो. We do not see any pattern in it. We do not see any purpose. We do not see any design. आणि जरी आम्हाला त्या ठिकाणी तुझी कलाकृती दिसत नसेल, जरी त्या ठिकाणी आम्हाला तुझा हेतू दिसत नसेल प्रभू, But we know that you are weaving our life for your glory. पण आम्हाला हे ठाऊक आहे की तू विणत आहेस आमचं जीवन तुझ्या गौरवासाठी. We know you are transforming us into the likeness of our Savior, Jesus. आम्हाला ठाऊक आहे प्रभू की तू आमचं परिवर्तन करत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपामध्ये. Thank you, Lord, for working in our life. धन्यवाद देतो प्रभू की तू आमच्या जीवनामध्ये कार्य केलंस. In Jesus' name, येशूच्या नावात amen. आमेन.